रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. नाशिक शहरातील शालेय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांमुळे विद्यार्थिनींचा मानसिक छळ, हुल्लडबाजी, शालेय परिसरात दुचाकी वेगाने फिरवणे असे प्रकार नेहमीच समोर येत आहेत. त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार व पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस उपायुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार अंबड विभागातील सातपूर येथील शालेय आवारात फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक सज्ज झाले असून शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस हे पथक कार्यरत करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने 25 जानेवारी 2024 रोजी सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास दामिनी पथकातील महिला कर्मचारी कोमल आव्हाड, रीना देशमुख, कल्पना वाळुंज हे शालेय परिसरात येऊन पालकांशी व विद्यार्थिनींशी संपर्क साधून काही विपरीत प्रकार घडल्यास आम्हाला सूचित करावे असे आवाहन करण्यात आले. हे चित्र बघताच टवाळखोरांनी येथून काढता पाय घेतल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले. कोमल आव्हाड यांनी प्रबंधभूमीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. पाहुयात सविस्तर. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक. वर्षभरामध्ये संस्थेमध्ये खरं जो काही उद्देश या ठिकाणी असतो की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण तर या ठिकाणी मिळालंच पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती या ठिकाणी झाली पाहिजे. त्याचं क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यामध्ये जी गुण असतील त्याला ते गुण कुठेतरी उपलब्ध, म्हणजे ते गुण दाखवण्याची संधी कुठेतरी मिळाली पाहिजे. त्याला ते व्यासपीठ उपलब्ध झालं. आणि तिथे चांगला नावलौकिक ही आमचं छोटं जरी म्हटलं तरी जवळपास 600 विद्यार्थ्यांचं युनिट या ठिकाणी आहे. 545 सर्व आमचं शिक्षक वृंद करत असतो आणि निश्चित चांगला निकाल हा या विद्यार्थ्यांची जी परंपरा आहे तो या ठिकाणी लागत असतो. शेवटी या अशा ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रकारांमधून एखादा कलाकार या ठिकाणी पुढे जाऊ शकतो, एखाद्या क्रीडा प्रकारातून एखादा खेळाडू या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळं या स्पर्धांना सुद्धा या ठिकाणी महत्व आहे. शेवटी पुढच्या आपल्या शिक्षण घेतल्यानंतर पुढचं आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्या काय निवडायचं याच्याकरता नुसतं आता ग्रॅज्युएशन होऊन या ठिकाणी चालत नाही, तर व्यवसायामध्ये वेगवेगळ्या करिअरच्या संधी या ठिकाणी उपलब्ध, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा तो करू शकला, त्याचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करू शकला.